Since Find last two lectures, we resultant. are discussing Varignone's theorem. Okay. So today we'll discuss how to implement Varignone's theorem. Okay. So write down now title, numericals on Varignone's theorem. पहिल्यांदा लिहून घ्या, काय काय करायचं आपण स्टेप्स लिहून घेऊ. बघा मी टाइप करतोय कारण म्यूट करा प्लीज. Numerical on Varignone's theorem. Point number 1. We have to find out the resultant and its position. पहिली गोष्ट बघा, प्रॉब्लेमचं नेचर लक्षात घ्या. काय दिलेलं असेल आपल्याला, तर एक फोर्स सिस्टीम दिलेली असेल, त्याचा रिझल्टंट आणि पोझिशन फाइंड आउट करायचे आहे. तर ज्यावेळी पोझिशन म्हणतात त्यावेळी लक्षात ठेवा आपल्याला काय वापरायचं, व्हॅरिग्नॉस थेरम. ओके. सेकंड पॉइंट, a force system will be given with magnitudes and angles of forces. एक फोर्स सिस्टीम नेहमीप्रमाणे दिले असेल, ज्याच्यामध्ये फोर्सेस असतील, त्यांचे मॅग्निट्यूड आणि अँगल दिले असतील. ठीक आहे. थर्ड पॉइंट, आता सोडवताना काय करायचं लिहून देतो. एम आय ऑडिबल? व्यवस्थित ऐकू येतं सर्वांना? येस सर. ओके. सो राईट डाऊन. आता आपल्या नेहमीचे जे स्टेप्स आहेत, मी तुम्हाला सांगतो, हा जो प्रॉब्लेम असतो याच्यामधला 70% प्रॉब्लेम हा आपला जुनाच प्रॉब्लेम असतो आणि शेवटचा 30% काय असतो, व्हॅरिग्नॉस थेरम. इज इट क्लिअर? आता जे प्रॉब्लेम सोडवायचे आहेत त्याच्यामध्ये 70% प्रॉब्लेम हा जुनाच असतो. शेवटचा 30% पार्ट ज्याच्यामध्ये आपण काय काय मिळवतो, एक्स इंटरसेप्ट, वाय इंटरसेप्ट आणि डी. ठीक आहे. तर हे काय असेल, व्हॅरिग्नॉस थेरमचा शेवटचा 30% भाग असेल. अदरवाइज 70% इज अ रुटीन प्रॉब्लेम. त्यामुळे जुन्या हिंट्स मी लिहून देतोय इन केस यू हॅव फॉरगॉटन. ओके. राईट डाऊन. अँगल थीटा, तुम्ही नोटेशनला, माझ्याकडे नोटेशन नाही इथं. अँगल थीटा फॉर each force should be an acute angle with horizontal or x-axis. काय एक्सप्लेन करायची गरज नाही माझ्या मते. शाला कंटिन्यू. येस सर. ओके. कुठल्याही फोर्सचा अँगल जो कॅल्क्युलेशन साठी घेणार आहात तो हॉरिझॉन्टलशी असला पाहिजे आणि लेस दॅन 90 असला पाहिजे. ओके. नेक्स्ट, फाइंड आउट, किंवा असं म्हणूया, फाइंड आउट आहे रिझॉल्व ऑल गिवन फोर्सेस along x and y axis. सर्वचे सर्व फोर्सेस जे आहेत ते कसे रिझॉल्व करायचे आपल्याला, along x axis and y axis. आणि महत्वाचं काय याच्यामध्ये, यूज प्रॉपर साइन कन्व्हेन्शन. एक्स ऍक्सिस पॉझिटिव्ह असेल तर टुवर्ड्स राईट हँड साइड असेल तर फोर्स पॉझिटिव्ह, टुवर्ड्स लेफ्ट हँड साइड असेल फोर्स निगेटिव्ह, अपवर्ड डायरेक्शन वाय ऍक्सिस फोर्स,
positive downward direction force, negative. Use proper sign convention. Point number 5. Find summation x. Notation नहीं है त्यामुळे तुम्ही summation चं notice लिहा. And summation y for the force system. सर्व फोर्सेस साठी summation x आणि summation y find out करा. Okay. What will be the next step? Find the resultant and its inclination theta. Shall I continue? Yes, sir. Find the resultant. Resultant formula काय? R is equal to under root summation of fx square plus summation of fy square. आणि theta चा formula काय? Tan inverse of summation fy divided by summation fx. ठीक है? Find summation of moments about given point. Summation m मिळवायचा आहे. याच्यामध्ये पुन्हा एकदा काय असेल? Use proper sign convention. म्हणजे anti clockwise movement negative, clockwise movement positive. This is the sign convention we have to use. इथपर्यंतच्या सर्व गोष्टी सर्वांना आठवत असतील आपल्याला. येस और नो? सर. येस सर. सर. हा सर 5th नंबर फाइंड समेशन x नहीं f of x येते ना? हा ठीक आहे. समेशन एफ एक्स म्हटलं तर अलोंग एक्स ऍक्सिस. ठीक आहे. फाइंड समेशन एफ एक्स and summation fy. Okay, we'll modify it. Summation fx हा rx ry असं नोटेशन होतं. अदरवाइज समेशन fx समेशन fy. बरोबर. ओके, करेक्ट. Any doubt till now? No, sir. ओके. तर इथपर्यंत 70% प्रॉब्लेम आहे. Now point number 8. Use three formulae from Varignon's theorem to find D. D म्हणजे काय? Distance of the resultant from given point. X intercept and Y intercept. लिहून झालंय? Yes, sir. Okay, shall we start the discussion now? Yes sir. Yes, sir. Yes sir. बघ आता आपण एक एक्झाम्पल कन्सिडर करूया. ओके, सपोज दिस इज वन मेंबर. लाईन दिसते ब्ल्यू कलरची ऍड केलेली आहे. सपोज दिस इज वन Yes, sir. मेंबर. ओके, and on this member number of forces are acting. Now we'll consider two forces. आज फक्त एक्सप्लेन करतो, आज सोडवायचं काही नाहीये. गडबड करायची नाही.
Suppose this is first force. Suppose this is second force. Lecture चालू परत करतो. These are the two forces. Okay. Now, this is the point around which we have to calculate the moments. Sorry, eraser घ्यावं लागेल. Suppose this is point A. Okay. And suppose the given distance is 2 meter. ठीक है. Force magnitude घेऊया आपण. Suppose 100 Newton. ठीक आहे. दिस इज व्हॉट वी आर गिवन. बघा गिवन डेटा मध्ये 2 फोर्सेस लागतील आणि डिस्टन्स लागेल. ठीक आहे. आता क्वेश्चन काय असेल बघा. ठीक आहे. एखादा डेटा लागला तर नंतर ऍड करूया. ओके. फाइंड आउट द मॅग्निट्यूड, direction and position of the resultant. हा क्वेश्चन आहे. ठीक आहे. दोन्ही फोर्सेसचा अँगल जो आहे विथ हॉरिझॉन्टल विल टेक इट एज 45 डिग्रीज. ठीक आहे. दोन्ही फोर्सेसला डिस्टिंग्विश करण्यासाठी आपण नोटेशन वापरूया अप्पर फोर्स अँड लोअर फोर्स. इज दॅट फाइन? Yes, sir. Okay. Upper force of 100 Newton, lower force of 100 Newton. Both are inclined at 45 degrees to the x-axis and their directions are given to you. ठीक आहे. सांगा आता काय काय फाइंड आउट करायचं आपल्याला. Magnitude, direction, and position of resultant. Magnitude, direction and position of the resultant. ठीक आहे. सांगा स्टेप नंबर 1 वी हॅव टू फॉलो. स्टेप नंबर 1 मध्ये काय सांगितलं? रिझॉल्व करायचं. रिझोल्यूशन ऑफ. करेक्ट. मी एकदम बेसिक एक्झाम्पल घेतो बाळांनो, ज्याच्यातनं आपल्याला क्लॅरिटी येईल. ठीक आहे. रिझॉल्व करायचं, बरोबर आहे का? तर रिझॉल्व करायचं म्हणजे आपल्याला काय करायचं सांगा. फाइंड द कॉम्पोनंट्स ऑफ Component आणि Y components. कलर चेंज झाला नाही काय? आज काहीच ऑपरेट होईना. Okay, so this is horizontal component of 100 Newton force. This is vertical component. Horizontal component कसा हो? Positive. Vertical component negative. Shall I continue? Negative. Yes, sir. Yes, sir. Okay. Now for lower force of 100 Newton, horizontal component once again positive. And थोडंसं जरा गडबड व्हायला लागली. इरेजर कुठे गेला? वर्टिकल कंपोनेंट कसा हो? पॉझिटिव्ह. Positive. ओके. बघा पॉइंट नंबर 1 आणि 2 रीड करा. वी हॅव टू फाइंड आउट द रिझल्टंट अँड इट्स पोझिशन. क्वेश्चन मध्ये सांगितलेलं आहे. फोर्स सिस्टीम दिले, मॅग्निट्यूड आणि अँगल ऑफ फोर्सेस दिलेले आहेत 45 डिग्रीज, मॅग्निट्यूड 100 न्यूटन इच. प्रत्येक फोर्स अँगल थीटा दिला आहे, इन्क्लिनेशन दिलेला आहे. ठीक आहे.
आणि आपण स्टेप नंबर 4 परफॉर्म केले. काय केले सांगा बरं सर्वांनी? वी हॅव टू रिझॉल्व ऑल द गिवन फोर्सेस अलॉंग एक्स अँड वाय ऍक्सिस. ओके. नाउ टेल मी द मॅग्निट्यूड ऑफ हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल कंपोनेंट्स. म्यूट करा. 100 cos theta. 100 into cos of 45 Cos बरोबर का? 45. आणि हॉरिझॉन्टल फोर्सचं सॉरी व्हर्टिकलचं 100 145. sin 45. ठीक आहे. बरं आता याच्यामध्ये सेकंड फोर्स जर रिझॉल्व केलं तर मॅग्निट्यूड हेच येतील. फरक काय पडेल? Signs. Y axis चा डायरेक्ट. करेक्ट. वाय ऍक्सिसचे जे दोन कंपोनंट आहेत ते काय करतील? दे आर इक्वल इन मॅग्निट्यूड बट अपोजिट इन डायरेक्शन. 100 sin 45 हे जे कंपोनंट आहेत दोन्ही फोर्सेसचे, दे विल कॅन्सल इच अदर. येस ऑर नो? Yes, sir. ओके. नेक्स्ट रिझॉल्व केले. फाइंड समेशन एफ एक्स अँड समेशन एफ वाय. मला वाटतं आता टाईप करायला नको, मी लिहितो थोडस. सांगा समेशन एफ एक्स किती येईल? 100 cos 45 plus 100 cos 45. ओके. Summation fx is equal to 100 cos 45 plus 100 cos 45 म्हणजे किती येईल? 141.42. हा मल्टिप्लाइड बाय 2 येईल ना. 2 into 100 cos हा 45. तेच की मग म्हणजे 282 येईल ना. टू पॉइंट समथिंग. ठीक आहे. 282 म्हणून आपण टाइम बिंग. समेशन एफ वाय समेशन एफ वाय किती येईल? 0. 100 sin 45 minus 100 sin 45. 100 sin 45. Okay. Tell me the value of R. हा काय प्रश्न झाला म्हणा. रूट ऑफ समेशन एफ एक्स स्क्वेअर समेशन एफ वाय स्क्वेअर बरोबर आहे. 282 चा रूट म्हणजे आर सुद्धा किती येणार आहे? 282. 282 पॉइंट समथिंग जे काय असेल ते असेल. ठीक आहे. थीटा इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ थांबा बाय फॉर्म्युला जाऊन आपण tan इनवर्स ऑफ Summation fy upon summation fx. समेशन एफ वाय समेशन एफ वाय. उत्तर सांगायचं ना त्यावेळी म्यूट करा प्लीज. समेशन एफ वाय डिवायडेड बाय समेशन एफ एक्स. समेशन एफ वाय डिवायडेड बाय समेशन एफ एक्स. ठीक आहे. समेशन एफ वाय 0 त्यामुळे टॅन इनवर्स ऑफ 0 किती येईल? 0. ठीक आहे. हे खूप क्रिटिकल केस घेतले मी सिंपल म्हणून सांगताना, पण ह्याच्यातनं सगळं आपल्याला क्लिअर व्हायसाठी घेतले. ओके. ह्याच्यातनं काय होईल आपल्याला कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग होईल पुढच्या प्रॉब्लेमसाठी. ठीक आहे. आता बघा मग रिझल्टंट कसा आलाय? इथं आता मी रिझल्टंट दाखवतोय. हा त्याला आपण काय नाव देतो? आर ना. हा सर. ओके. आरचं मॅग्निट्यूड आहे 282 पॉइंट समथिंग जे काय असेल ते. ठीक आहे. आणि त्याचं
अँगल विथ हॉरिझॉन्टल हा 0 आहे. याचाच अर्थ काय? आर हा कसा आहे? अलॉंग एक्स ऍक्सिस. इज दॅट क्लिअर? Yes, sir. X axis. तर हा प्रॉब्लेम जो Yes, आहे sir. हा आपल्याला सिम्पली माहित असलेला प्रॉब्लेम आहे, जे रिझल्ट आपण प्रेडिक्ट करू शकतो सहजासहजी. बरोबर आहे? तेच आपण आता व्हेरीफाय करूया युझिंग व्हॅरिग्नॉस थेरम. इज दॅट क्लिअर? काय म्हणतोय लक्षात येत आहे? Yes, sir. हा, गिव्हन Yes. फोर्स सिस्टीम आहे, त्याचा रिझल्टंट हा शुअर शॉट अलॉंग एक्स ऍक्सिस असेल. हे आपल्याला आधीच माहिती आहे, पण सर्व गोष्टी आपण व्हेरीफाय करूया युझिंग व्हॅरिग्नॉस थेरम. ठीक आहे. नेक्स्ट, आता समेशन ऑफ मोमेंट्स काढा. Who will tell me the value of summation of moments? Summation of moments किती येईल? 282 into 2. Final answer. F1 D1 plus F2 D2. Okay. ठीक आहे. हे फोर्सेस जे आहेत मी पुन्हा एकदा इथं काढून दाखवतो. वर्टिकल कंपोनंट कसे येतो? इक्वल अँड अपोजिट. येस ऑर नो? Yes. Yes, sir. म्हणजे Yes, sir. मोमेंट कॅन्सल होतील. Yes. ओके. हॉरिझॉन्टल कंपोनंट दोघांची पण कसे येतो? Addition होते. अलॉंग एक्स ऍक्सिस आहे. ठीक आहे. बट व्हॉट विल बी द व्हॅल्यू ऑफ मोमेंट? दोघांचे आता हॉरिझॉन्टल कंपोनंट मी इथं दाखवलेत. 141 प्लस 141 दिसले का? Yes. बट व्हॉट अबाउट द मोमेंट? 0 असेल. परफेक्ट. मोमेंट विल बी 0. 0. कारण मोमेंट काढताना आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. हा समजा फोर्स आहे आणि हा समजा पॉइंट ओ आहे, तर तुम्हाला डिस्टन्स कुठलं लागतं? डिस्टन्स कुठलं लागतं? Perpendicular. एफ मल्टिप्लाइड बाय परपेंडिक्युलर डिस्टन्स. ठीक आहे. आता बघा, हा जो ओ पॉइंट आहे, हा जर फोर्स वरतीच असेल तर डी ची व्हॅल्यू किती असेल? 0. 0. म्हणजे मुवमेंट 0. म्हणजे एखादा फोर्स जर एखाद्या पॉइंट मधून पास होत असेल तर त्याचा मुवमेंट 0 असतो. आठवतंय का? Yes, sir. Yes, sir. मी मुद्दामून रिव्हिजन घेतोय कारण आपल्याला हे सगळं आठवलं पाहिजे. समेशन एम 0 आला. इज दॅट क्लिअर? Yes, sir. ठीक आहे. Yes, sir. Yes, sir. बघा, समेशन एम इक्वल टू 0. समेशन एफ एक्स किती आला? 282 पॉइंट समथिंग. बरोबर आहे का? Yes, sir. 282. And what is the value of summation fy? 0. Summation fy is once again 0. ठीक है. Now read the next step. आता बघा, हा जो पॉइंट ओ आहे, बरोबर आहे का? सॉरी, ए आहे. आपल्याला काय करायचंय?
तर तो ओरिजिन आहे असं समजायचं. काय म्हणतो नीट बघा. जो गिवन पॉइंट ए आहे त्याला नॉर्मली आपण काय म्हणतो ओरिजिन ओ म्हणतो. पण आता ओरिजिन तुम्ही कुठे अज्युम करताय ए ह्या ठिकाणी. अंडरस्टूड और नॉट? आणि हा एक्स ऍक्सिस हा वाय ऍक्सिस. ठीक आहे. आता आपल्याकडे 3 फॉर्म्युले आहेत. काल आपण सीयूटी डिराईव्ह केलेले. ठीक आहे. तर पहिला आहे डी चा फॉर्म्युला. डी म्हणजे काय? परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑफ द रिझल्टंट फ्रॉम वन पॉइंट. सांगा. Summation M by समेशन एम M डिवायडेड बाय आर. R. ठीक आहे. बघा आता आपल्याला क्लिअर कट दिसतंय की हा जो रिझल्टंट आहे, रिझल्टंट जरा जाड करतो एकदम तुम्हाला दिसायसाठी. हा दिसला रिझल्टंट? Yes. ओके. रिझल्टंट इटसेल्फ इज पासिंग फ्रॉम पॉइंट ए. बरोबर आहे. त्याच्यामुळे त्याचं डिस्टन्स जे आहे परपेंडिक्युलर डिस्टन्स 0. गिवन पॉइंट हे किती आहे? 0 आहे. 0. हे आपण ऑब्झर्व 0. केलं. आता वॅरिग्नॉस थेरमने ऑब्झर्व करा बरं. समेशन एम ची व्हॅल्यू किती आहे? 0. 0. डिवायडेड बाय 0. व्हॅल्यू ऑफ रिझल्टंट 282. बरोबर आहे. म्हणजे पहिली गोष्ट रिझल्टंटचं परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम गिवन पॉइंट हे 0 आहे. हे आपल्याला आधीच समजलेलं आहे. ते आपण कसं व्हेरीफाय केलंय? युझिंग वॅरिग्नॉस थेरम. इज दॅट क्लिअर? Yes, sir. Yes, Shall sir. we continue? Yes, sir. रिझल्टंटचं परपेंडिक्युलर डिस्टन्स ए पॉइंट पासून Yes, sir. 0 हे आपल्याला आधीच माहिती आहे. ते आपण फॉर्म्युलानं व्हेरीफाय केलंय. शॅल वी कंटिन्यू? Yes, sir. Yes, sir. ओके. नेक्स्ट फॉर्म्युला फॉर एक्स इंटरसेप्ट. आता एक्स आणि वाय इंटरसेप्ट म्हणजे आपल्याला माहिती आहे. मी इकडे काढून साईडला दाखवतो उजवीकडे बघा. इथं जर ओरिजिन असेल आणि हा जर रिझल्टंट आर असेल ठीक आहे. तर डिस्टन्स ओ ए याला आपण काय म्हणतो? एक्स इंटरसेप्ट. येस ऑर नो? X inter. बरोबर आहे. Yes. Yes, sir. म्हणजे गिव्हन फोर्स हा एक्स ऍक्सिसला जिथं कट करतो तिथलं डिस्टन्स ओरिजिन पासून याला काय म्हणतात? एक्स इंटरसेप्ट म्हणतात. बरोबर आहे का नाही? आता Yes. रिझल्टंट आर जो आहे तो ओरिजिन मधून पास होतोय. बरोबर आहे की नाही? Yes, sir. त्यामुळे एक्स इंटरसेप्ट हा या केसमध्ये 0 असला पाहिजे. इज दॅट क्लिअर? Yes, sir. Yes, sir. तर तो रिझल्टंट जिथं कट करतोय त्या पॉइंटचं ओरिजिन पासूनचं डिस्टन्स ओ ए. इज दॅट क्लिअर? Yes, sir. आता काय झालं? ओ आणि ए हे कोइन्साइड झालेले आहेत. त्यामुळे डिस्टन्स ओ ए किती आहे? 0. 0. मग पुन्हा एकदा फॉर्म्युला वापरा. समेशन एम डिवायडेड Divided by बाय F1. summation of RY. आर वाय म्हणा किंवा समेशन एफ वाय म्हणा. F1. ठीक आहे. आता समेशन एफ वाय 0 आहे. बरोबर आहे की नाही? Yes, sir. ते 0/0 वगैरे मॅथमॅटिक्सच्या टर्म मध्ये जाऊ नका. ठीक आहे. तर प्रॅक्टिकल ऑब्झर्वेशन जे आहे एक्स इंटरसेप्ट किती आहे? 0 आहे. इज दॅट क्लिअर? Yes. Yes, sir. किंवा एकदमच Yes, sir. विचार करायचं म्हटलं एक्स इंटरसेप्ट कॅनॉट बी कॅल्क्युलेटेड बिकॉज द फोर्स इज अलॉंग एक्स ऍक्सिस. इज दॅट क्लिअर? ठीक आहे. Yes, sir. ठीक आहे. Yes, sir. व्हॉट अबाउट द वाय इंटरसेप्ट? 0. 0/282. sir. करेक्ट. समेशन ऑफ एम डिवायडेड बाय आर एक्स किंवा समेशन RX. एफ एक्स म्हणा. FX. Okay. ठीक आहे. समेशन एम हा न्यूमरेटर 0 आहे. येस ऑर नो? Yes. त्याच्यामुळे Yes, वाय sir. इंटरसेप्ट सुद्धा किती येणार आहे? 0 0. येणार आहे. 0. इज दॅट क्लिअर? Yes. बघा आता Yes, सर्वात sir. सर्व स्टेप्स आपण रिवाइज करूया. ठीक आहे. बर आता वॅरिग्नॉस थेरम काय असतं, कसं असतं, कशासाठी वापरतात हे समजलंय सर्वांना? Yes, sir. ओके. Yes, sir. नाव लेट अस Yes, रिवाइज. sir. सांगा आता स्टेप्स पहिल्यापासून.
व्हॅरेग्नॉस थेरम मध्ये आपल्याला काय काय काढायचं असतं? मॅग्नेटिक रिझल्टंट, डायरेक्शन ऑफ द रिझल्टंट अँड पोझिशन ऑफ द रिझल्टंट. Position. तर पोझिशन मध्ये काय काय येतं? परपेंडिक्युलर डिस्टन्स, X intercept and Y intercept. वाय इंटरसेप्ट. तर हे आपल्या नोन एक्झाम्पल मध्ये व्हॅरेग्नॉन थेरमने आपल्याला ह्या तिन्ही गोष्टी परफेक्ट दिलेल्या आहेत. शॅल वी कंटिन्यू? Yes, sir. ओके. Yes, sir. कशा परफॉर्म करतो? तर दिलेला प्रत्येक फोर्स जो आहे त्याचा एक्स कॉम्पोनंट काढा, वाय कॉम्पोनंट काढा, बरोबर आहे का? युजिंग प्रॉपर साइन कन्व्हेन्शन. प्रत्येक अँगल थीटा हा कसा पाहिजे? अँगल विथ द हॉरिझॉन्टल Horizontal. आणि अॅक्यूट अँगल. ठीक आहे. थीटा व्यवस्थित कॅल्क्युलेट करून घ्यायचा. त्याच्यानंतर काय करायचं आहे? समेशन एफ एक्स अँड समेशन एफ वाय. Summation FY. Then find the value of R. Formula of R काय आहे? Under root Fx bracket square plus Fy square. summation fx bracket square plus summation fy FY. bracket square. Then calculate angle theta of the resultant. Resultant चा angle calculate करा. तो काय असेल? tan inverse summation fy upon summation fx. बरोबर आहे. नेक्स्ट मग पुन्हा एकदा तिन्ही व्हॅल्यू नंतर सर्व फोर्सेसचा मोमेंट कॅल्क्युलेट करा अबाउट द गिवन पॉइंट समेशन एम. बरोबर आहे. अँड यू आर ऑलरेडी हॅव्हिंग द व्हॅल्यूज ऑफ समेशन एफ एक्स अँड समेशन एफ वाय. देन यूज द 3 फॉर्म्युले ऑफ व्हॅरेग्नॉस थेरम. कुठले कुठले फॉर्म्युले सांगा? Dx intercept and Y. D is equal to DX. ठीक आहे. तर हे फॉर्म्युले तुम्ही जे काय प्रोसेस लिहिल त्याच्या खाली लिहून घ्या. राईट डाऊन द 3 फॉर्म्युले. म्यूट करा सर्वांनी आता. Write down the 3 formulae for Varignos theorem. D is equal to summation of moments divided by R, where R is the magnitude of resultant. Second, X intercept. X intercept. इथं आपण फॉर्म्युला लिहितोय बघा. घाबरू नका, लाईन मीच ड्रॉ केली चुकून. एक्स इंटरसेप्ट इक्वल टू समेशन एम डिवायडेड बाय आर वाय, ज्याला काय म्हणू शकतो आपण? समेशन एम डिवायडेड बाय आर वाय ला काय म्हणतात? तो दुसरा शब्द काय आर वाय ला? Summation of FX. Summation of fx. एफ वाय एफ वाय. ठीक आहे. आणि राईट डाऊन द थर्ड फॉर्म्युला. वाय इंटरसेप्ट खाली लिहा. y इज इक्वल टू समेशन m डिवायडेड rx. Summation of FX. Correct. rx means summation of Fx. Fx. नवीन काय शिकलो? फक्त हे 3 फॉर्म्युले वापरायचे. ओके. चला इरेज करू दे सगळं. Yes, sir. लिहून झालं ना? yes sir. ठीक आहे. Now take one simple problem. ह्या प्रॉब्लेमचं उत्तर तुम्हीच सांगायचं आहे उद्याच्या लेक्चर मध्ये, कारण हा जस्ट मी आता तयार करतोय. आपल्याला फक्त मेथड स्टडी करायची. ओके. सपोज दिस इज पॉइंट ए. ओके.
total length is suppose 4 meter of the component 2 plus 2. This is 200 Newton force. Which makes 30 degrees with the vertical and this is 300 Newton force which makes 40 degrees with the horizontal. Okay, in addition to this, take a force of 100 Newton. Sorry, at a distance of 1 meter from A and take horizontal force of 50 Newton passing through point A. बघा डेटामध्ये काय मिसिंग आहे का? 100 न्यूटन फोर्सचं डिस्टन्स किती आहे? 1 मीटर. समजतंय का? Yes, sir. 100 न्यूटनचं फोर्सचं डिस्टन्स 1 मीटर. 300 न्यूटनचं डिस्टन्स किती आहे? 2 मीटर. अँगल विथ द हॉरिझॉन्टल 40 डिग्रीज. 50 न्यूटन हा हॉरिझॉन्टल फोर्स आहे. 200 न्यूटन जो आहे त्याचा व्हर्टिकलचा अँगल 30 डिग्री आहे. ओके, this will be your homework. Shall we continue for 10 minutes? हा तुमची तुम्ही ट्राय करणार आहात का? कंटिन्यू करायचं ना? Yes, sir. ओके, लगेच सर आम्ही रिजॉइन सॉल्व करा. करतो. हा तेच की, लगेच रिजॉइन करा आणि फक्त उत्तर सांगा मला. लगेच रिजॉइन करा फॉर 5 minutes ओनली.